बालमित्रांनो, आज आपण भारतीय नदी प्रणालीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या माहितीच्या आधारे तुम्हा सर्वांना चाचणी सोडविण्यास मदत होईल. संपूर्ण भारताचे एकूण 20 नदी खोऱ्यांतर्गत प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये 12 मोठे आणि 8 मध्यम नदीखोरे आहेत. 12 नदीखोरे पुढील प्रमाणे आहेत: सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी, पिन्नार, ब्राह्मणी, वैतरणी, साबरमती, माही, नर्मदा आणि तापी यांचा यामध्ये समावेश आहे. आता सर्वांनी हा तक्ता बघा. यामध्ये नदीची नावे, त्यांचे उगमस्थान, त्यांची लांबी आणि त्या नद्या ज्या राज्यातून वाहतात ती राज्यांची नावे आणि त्यांचे संगमाचे ठिकाण किंवा त्या ज्या ठिकाणी दुसऱ्या नदीला किंवा समुद्राला मिळतात ते ठिकाण, या सर्वांची माहिती दिलेली आहे. ती सर्व आता आपण अभ्यासूया. भारतातील नदी प्रणालीचे एकूण 2 भागांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. त्यापैकी एक म्हणजे हिमालयीन नद्या आणि दुसरं पठारावरील नद्या. हिमालयीन नद्यांमध्ये सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्या यांचा समावेश होतो, तर पठारावरील नद्यांमध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी, तापी, नर्मदा, महानदी यांचा समावेश होतो. आता आपण गंगा नदी, सिंधू नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी यांच्याबद्दलचा अभ्यास करूया. गंगा नदीचा उगम गंगोत्री येथे होतो. प्रत्यक्षात भागीरथी व अलकनंदा या नद्या देवप्रयाग येथे एकत्र येतात. त्या एकत्रित प्रवाहाला गंगा या नावाने संबोधले जाते. गंगा नदीची सर्वाधिक लांबी उत्तर प्रदेशामध्ये आहे. गंगा नदीचे खोरे देशात सर्वात मोठे खोरे आहे. यमुना, शोन, रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी इत्यादी गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातून वाहत जाऊन फराक्काजवळ बांगलादेशामध्ये प्रवेश करते. बांगलादेशात गंगेलाच पद्मा या नावाने संबोधले जाते. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश गंगेच्या मुखाशी निर्माण झाला आहे. यालाच सुंदरबन असे म्हणतात. आता सिंधू नदीबद्दल माहिती अभ्यासूया. सिंधू नदीचा उगम मानसरोवरात होतो. ती काश्मीरमधून भारतात प्रवेश करते व काश्मीरमधूनच पाकिस्तानात प्रवेश करते. भारतातील रावी, चिनाब, झेलम, सतलज, व्यास इत्यादी नद्या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. पाकिस्तान सोबत झालेल्या करारानुसार भारत या नदीचे 20% पाणी उपयोगात आणू शकतो. आता आपण हिमालयीन नदी ब्रह्मपुत्रा अभ्यासूया. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमधील मानसरोवरात झाला असून ब्रह्मपुत्राच्या तिबेटमधील प्रवाहात सॅंगपो या नावाने संबोधले जाते. सॅंगपो नदी अरुणाचलमध्ये भारतात प्रवेश करते तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा या नावाने संबोधले जाते. भारतात प्रवेश करताना या नदीला लोहित व दिबांग या नद्या मिळतात. या नदीचा नेहमीच प्रवाह बदलत असल्यामुळे ब्रह्मपुत्रेला आसामचे दुःखाश्रू असेही म्हणतात. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेलाच यमुना असे म्हणतात. पद्मा व यमुना चांदपूर येथे एकत्र मिळतात. सुबानगिरी, जिया, भरेली, धनाशिरी, पुथीमारी, पगलादिया आणि मानस या भारतातील ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या आहेत. आता आपण पठारावरील नद्या अभ्यासूया. गोदावरी नदी. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेडमधून ही नदी आंध्र प्रदेशामध्ये प्रवेश करते. या नदीचे विशाल खोरे पाहता तिला दक्षिणेची गंगा असेही म्हणतात. ही दक्षिण भारतातील तसेच पठारावरील सर्वात मोठी नदी आहे. प्राणहिता, वर्धा, पैनगंगा, इंद्रावती इत्यादी गोदावरीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कृष्णा नदी. गोदावरी खालोखाल पठारावरील ही दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खोरे असलेली नदी आहे. या नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. कोयना, घटप्रभा, मलप्रभा, भीमा,
तुंगभद्रा, मुसी इत्यादी कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी. या नदीचा उगम कर्नाटकातील कुर्ग डोंगरात होतो. कर्नाटक व नंतर तामिळनाडूतून वाहणारी ही प्रमुख नदी आहे. हेमवती, लोकपावनी, शिमसा, अर्कावती, सुवर्णवती, भवानी, अमरावती ह्या कावेरीच्या प्रमुख उपनद्या आहेत. शिवसमुद्रम नावाचा प्रसिद्ध धबधबा कावेरी नदीच्या प्रवाहात निर्माण झाला आहे. आता आपण पश्चिम वाहिनी नद्या नर्मदा, तापी, साबरमती, पेरियार या अभ्यासूया. नर्मदा नदी. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी होतो. नर्मदा नदीचा 9 भाग मध्य प्रदेशातून वाहतो. या नदीचा केवळ 1 भाग गुजरात राज्यातून वाहतो. गुजरातमध्ये भडोच येथे ही नदी अरबी समुद्राला मिळते. तापी नदी ही मध्य प्रदेशातील बैतूल या जिल्ह्यात उगम पावते. ही महाराष्ट्रात अमरावती व नंदुरबार अशा 2 ठिकाणी जिल्ह्यात 2दा प्रवेश करते. पूर्णा, वाघूर, गिरणा, बोरी पांझरा व अनेर ह्या तापी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. साबरमती नदी. या नदीचा उगम राजस्थानातील अरवली पर्वतरांगेत होतो व ती गुजरातमध्ये कच्छमधून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. अहमदाबाद या नदीच्या किनारपट्टीवर असलेले सर्वात मोठे शहर आहे. पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये साबरमती नदी ही सर्वात मोठी नदी आहे. चला तर बालमित्रांनो, आता आपण अभ्यासली ना भारतीय नदी प्रणालीची माहिती. तर आता आपण चाचणी सोडविण्याचा प्रयत्न करूया. आपणा सर्वांना चाचणी क्रमांक 7 सोडविण्यासाठी भरपूर शुभेच्छा. प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि भरपूर यश मिळवा.